श्रीपाद स्वामी जे आहेत तर आपल्या चरित्रामृतात असा एक उल्लेख आहे की कलियुगात त्यांचे जे मामा आहेत ते शिवाजी महाराज म्हणून येतील व त्यांचा पुनर्जन्म होईल. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या महाग्रंथामध्ये उल्लेख आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अच्छा. श्रीपाद स्वामींचे आजोबा म्हणजे बापन्ना चरळू आईचे वडील, तर यांच्याबद्दलचा उल्लेख असा आहे की पहिले यांच्या मागील काही जन्मांबद्दल अवतारांबद्दल बोलू आपण. श्रीपाद स्वामींनी स्वतः सांगितलंय त्यामध्ये की गणपतीचे 2 पुत्र शुभ आणि लाभ. तर लाभ जो होता पुत्र तोच पुढे लाभाद महर्षी किंवा लाभाद्र महर्षी असं म्हणतात त्याजण, तो म्हणून अवतरित झाला. लाभाद महर्षीच मग नंतर नंदराज म्हणजे कृष्णाचे ज्यांनी संगोपन केलं ते नंदराज म्हणून ते अवतरित झाले. तीच नंतर भास्कराचार्य किंवा भास्कराचार्युलू या रूपात अवतरित झाले. तीच पुढे बापन्ना चारुलू या रूपात आपण ओळखतो असं त्यामध्ये उल्लेख दिलेला आहे. तर ते म्हणजे शिवाजी महाराज नाही तर बापन्ना चारुलूंचे जवळचे अजून 2 जण त्यांचे मित्रच होते सवंगडी. एक म्हणजे नरसिंह वर्मा आणि दुसरं व्यंकटप्पय्या श्रेष्ठी. तर नरसिंह वर्मा हे क्षत्रिय परिषदेचे अध्यक्ष होते. बापन्ना चारुलू हे ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते आणि व्यंकटप्पय्या श्रेष्ठी हे वैश्य परिषदेचे अध्यक्ष होते. तर जे क्षत्रिय परिषदेचे अध्यक्ष होते नरसिंह वर्मा यांना श्रीपाद स्वामींनी आशीर्वाद दिला होता की हे ते पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज हा अवतार धारण करतील असं दिलं होतं. आणि शिवाय अजून एक उल्लेख देखील आहे सुरुवातीच्या काळात स्वतः परमात्मा श्रीपाद स्वामी म्हणतात की मी छत्रपती शिवाजी हा अवतार धारण करून स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची स्थापना करेल. तर ह्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन होतं इथे. होतंय काय देह धारण होतोय तो नरसिंह वर्मा यांचा होतोय आणि ते स्वतःच मग पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून अवतरित झाले. आणि स्वतः श्रीपाद स्वामी म्हणजे स्वतः दत्त जे बोलतायत म्हणजे हे स्वतः एकत्र येतात. म्हणजे नरसिंह वर्मा यांना दत्तात्रेयांनी एक प्रकारे इनडायरेक्टली सायुज्यता प्रदान केली आणि मग हे वचन दिलं की मी छत्रपती शिवाजी महाराज हा अवतार धारण करेल असं सगळं आहे. तर अशा प्रकारे मी म्हणून तर म्हणतात की अनेक जण हे मानतात. काही लोकांचं या बाबतीत मत नाहीये, योग्य नाहीये. त्यांचं म्हणणं की असं नाहीये. माझं पर्सनल मत मी मांडतो. मी चुकत असेल तर मी माफी मागतो. पण अनेक मोठ्या मोठ्या संतांचं पण म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे अवतारी पुरुषच होतं. तर ते होते आणि आजही मी मानतो त्यांना आणि ते आहेतच. अंश अवतार म्हणतो आम्ही त्यांना. तर ते दत्तात्रयांचा साक्षात अंश अवतार. बर तर ते होते ते